केंद्र सरकारकडून रेशन व्यवस्थेत मोठा बदल करण्यात येणार आहे। प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आतापर्यंत गोरगरिबांना मोफत धान्य दिलं जात होतं। मात्र आता धान्य देण्याऐवजी त्या धान्याच्या किमती इतकी रक्कम थेट रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। या निर्णयामुळे रेशन व्यवस्थेत पारदर्शकता येणार असल्याचा सरकारचा दावा आहे। मात्र दुसरीकडे रेशन दुकानदारांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे। गोरगरिबांना वेळेत आणि पारदर्शक पद्धतीनं अन्नधान्य मिळावं तसंच गैरव्यवहार थांबावेत यासाठी केंद्र सरकारनं याआधी ई-पॉश मशीनचा वापर सुरू केला। मात्र तांत्रिक अडचणी आणि नेटवर्क समस्या तसंच यंत्रबिघाडामुळे अनेक ठिकाणी रेशन वितरणात अडथळे निर्माण होत होते। याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं डिजिटल फूड करन्सी या नव्या प्रणालीचा निर्णय घेतलाय। या अंतर्गत प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेत देण्यात येणाऱ्या धान्याच्या किमती इतकी रक्कम थेट रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। स्टेट बँकेमार्फत डिजिटल फूड करन्सी व्हाउचर देण्यात येणार आहेत। ही योजना सुरुवातीला चंदीगड आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये तसंच गुजरातमधील 3 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार आहे। या पायलट प्रकल्पानंतर लवकरच महाराष्ट्रात ही योजना लागू केली जाण्याची शक्यता आहे। मात्र या निर्णयाला देशभरातील रेशन धान्य दुकानदारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। धान्य वितरणातून मिळणारं कमिशन बंद होणार असल्यामुळे दुकानदारांचं आर्थिक नुकसान होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। केंद्र सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी रेशन दुकानदार संघटनांकडून करण्यात येते। एकीकडे पारदर्शकता आणि थेट लाभाचा दावा तर दुसरीकडे रेशन दुकानदारांचा विरोध। रेशन व्यवस्थेतील हा मोठा बदल पुढील काळात नेमका कसा अंमलात येतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।